अमेरिका जागतिक महासत्ता डोनाल्ड ट्रम्प या जागतिक महासत्तेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचा जाहीर इशारा दिला होता। अमेरिकेने इराणला घेरण्यासाठी मिडल ईस्टमध्ये आपले F-35, F-22, F-15 आणि F-16 सारखे फायटर जेट्स तैनात केले। मिडल ईस्टमध्ये 13 युद्धनौका तयार ठेवल्या। कुठल्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला करेल अशी परिस्थिती तयार झाली आणि 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर एकत्रपणे हल्ला केला। इराणमधले अनेक महत्त्वाचे नेते या हल्ल्यामध्ये मारले गेल्याचा दावा करण्यात येऊ लागला। आता डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाचा इशारा दिल्यानंतर इराण माघार घेईल, इराण तडजोड करेल अशी चर्चा होती, पण इराणने यातलं काहीच केलं नाही। उलट त्यांनी अमेरिका इस्रायलच्या हल्ल्याला प्रतिहल्ल्याने उत्तर दिलं। एकूण 8 देशांवर हल्ले केले आणि सुरुवात तुम्ही केली आहे तर शेवट आम्ही करणार असा इशारा सुद्धा दिला। पण इराणने अमेरिका इस्रायलच्या हल्ल्याला उत्तर कसं दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराणकडे अमेरिकेला भिडण्याची ताकद कशी, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। 28 तारखेला अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला। तेहरान, इस्फहान, कोम, खोर्माबाद या शहरांवर हल्ला झाला। तेहरानमधली सगळी महत्त्वाची ठिकाणं टार्गेट करण्यात आली। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निवासस्थानावर सुद्धा हल्ला झाल्याच्या बातम्या आल्या। पण इराण या हल्ल्यानंतर बॅकफुटला गेलं नाही। त्यांनी इस्रायलवर 70 बॅलिस्टिक मिसाईल्स डागली, तर जिथं जिथं अमेरिकेचे मिलिटरी बेस आहेत अशा 7 देशांना टार्गेट केलं। त्यांनी इस्रायलसह बहारीन, UAE, कतार, कुवेत, सौदी अरेबिया, इराक आणि जॉर्डन या एकूण 8 देशांमध्ये हल्ले केले आहेत। त्यामुळे सगळं मिडल ईस्ट आता युद्धाच्या उंबरठ्यावर आहे। सौदी अरेबियाने याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिलाय। UAE मध्ये एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झालाय, तर कतार, कुवेत आणि UAE ने आपापल्या एअर स्पेस तात्पुरत्या बंद केल्यात। हे सगळं इराणने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे घडतंय। पण एका बाजूला जगातले कित्येक देश अमेरिकेने लादलेले टॅरिफ निमूटपणे सहन करत आहेत, अमेरिकेच्या धमकीपुढे माघार घेत आहेत। तिथे इराणकडे अमेरिकेला भिडायची धमक येते कुठून? तर इराणची मेन ताकद म्हणजे लष्कराला पॅरलल असलेली लष्करी संस्था IRGC। इराणकडे स्वतःचं लष्कर आहे, मोठं सैन्य आहे, पण त्याशिवाय इराणकडे IRGC म्हणजेच इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स ही स्वतंत्र संस्था आहे। IRGC थेट इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनेई यांच्या नियंत्रणात आहे। IRGC कडून स्वतंत्र लष्करी तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला जातो। जमिनीवरच्या, हवेतल्या, पाण्यातल्या आणि सायबर युद्धातही IRGCचे कमांडर प्रशिक्षित आहेत। इराणनं अमेरिकेच्या किंवा इस्रायलच्या औद्योगिक आणि लष्करी यंत्रणांवर सायबर हल्ले केल्याचं अनेकदा समोर आले। हे सगळे हल्ले याच यंत्रणेकडून केले जातात। आताही इराणने मिडल ईस्टमधले जे अमेरिकन मिलिटरी बेसेस टार्गेट केले त्यांच्यावर मिसाईल्स डागण्याचं काम हे IRGC कडूनच केलं गेलं। एका बाजूला हा सगळा संघर्ष पेटलेला असताना खामेनेई यांच्या उपस्थितीत इराणची जी सुरक्षा बैठक झाली त्या बैठकीला IRGCचे प्रतिनिधी उपस्थित होते। ज्या IRGCने अमेरिकन मिलिटरी बेसेसला टार्गेट केलं त्या IRGCच्या एकूण 5 ब्रँचेस आहेत। इराणबाहेर इराणच्या रक्षणासाठी कारवाया करायला कुड्स फोर्स या संस्थेची स्थापना करण्यात आली। या कुड्स फोर्सने जवळपास 7 देशांमधले मिलिटरी बेसेस अगदी अचूकपणे टार्गेट केले। त्यामुळे देशांतर्गत सुरक्षेसाठी इराणचं लष्कर काम करत असताना IRGCच्या माध्यमातून देशाबाहेरची ऑपरेशन्स हाताळली जातात। फक्त आत्ताच नाही, तर 2020 मध्ये अल असद या अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणनं केलेला हल्ला हा IRGCच्या कुड्स फोर्सकडूनच करण्यात आला होता। IRGC हे इराणच्या लष्करी, राजकीय आणि आर्थिक शक्तीचं केंद्र आहे। त्यामुळे अमेरिका, इस्रायल, सौदी अरेबिया यांच्यासाठी IRGCचा धोका मोठा आहे। अमेरिकेने तर IRGCला दहशतवादी गट म्हणून घोषित केले, तर सौदी अरेबियाने त्यांच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर द्यायची घोषणा केली आहे। पण एका हल्ल्याच्या बदल्यात इराणकडे 8 देशांना थेट धक्का देण्याची ताकद आहे। त्यामुळेच इराण अमेरिकेला भिडू शकतोय। इराणमध्ये अमेरिकेला भिडण्याची क्षमता आहे याचं पुढचं कारण म्हणजे मिसाईल्सची ताकद। इराणला कंट्रोल करण्यासाठी अमेरिकेनं इराणच्या आजूबाजूच्या देशांमध्ये आपले लष्करी तळ निर्माण केले। एक प्रकारे अमेरिकेनं इराणला 270 डिग्रीमध्ये घेराव घालत आपलं लष्करी जाळंच उभं केलं। पण म्हणून इराण मागे हटत नाही, कारण इराण या लष्करी तळांवर थेट हल्ला करू शकतो। यासाठी इराणकडे लॉंग रेंज बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत। इराणकडे सध्या 300 किलोमीटर ते 2000 किलोमीटर रेंजची अत्याधुनिक बॅलिस्टिक आणि क्रूज मिसाईल्स आहेत। इतकंच नाही, तर त्याच ताकदीचे ड्रोन्सही इराणकडे आहेत। इराणकडे असलेल्या फतेह 110 मिसाईलची रेंज 300 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची आहे, ज्यामुळे इराकमधले अमेरिकन लष्करी बेसेस टार्गेट करता येतात। जुल्फाकार मिसाईलची रेंज 700 किलोमीटर आहे, त्यामुळे
UAE आणि सौदी अरेबियातले अमेरिकेचे बेसेस टप्प्यात येतात. शहाब 3 ची रेंज 1300 ते 1500 किलोमीटर, सुमार क्रूज मिसाईलची रेंज 2000 किलोमीटरपर्यंत आहे. शॉर्ट ते लॉंग रेंज मिसाईलच्या क्षमतेमुळे पार इस्रायलपर्यंत इराणचे मिसाईल्स पोहोचू शकतात. आता अमेरिकेने जरी इराणला धाक दाखवण्यासाठी शेजारच्या देशांमध्ये आपले लष्करी तळ उभारले असले तरी हे सगळे लष्करी तळ इराणच्या मिसाईल्सच्या टप्प्यात आहेत. शिवाय ही सगळी मिसाईल्स आणि ड्रोन्स ही GPS गायडेड असल्यामुळे ते टार्गेटवर अचूक मारा करण्यासाठी महत्त्वाची ठरतात. त्यामुळेच जेव्हा इराण मध्य आशियात एखाद्या देशातल्या अमेरिकेच्या तळावर हल्ला करतो तेव्हा आजूबाजूचे सगळे देश आपली हवाई सेवा बंद करतात. आताही UAE, कतार आणि कुवेतने आपली एअर स्पेस बंद केली आहे. साहजिकच इराणला अमेरिकेला मदत करणाऱ्या देशांना टार्गेट करता येतं आणि हीच त्यांची जमेची बाजू ठरते. इराण अमेरिकेला भिडू शकतो याचं पुढचं कारण म्हणजे प्रॉक्सी वॉरफेअर. हे इराणचे युद्धातले अप्रत्यक्ष हात असल्याचं म्हणलं जातं. इराण या प्रॉक्सी वॉरफेअरच्या माध्यमातून अमेरिका आणि आखाती देशांना गेल्या अनेक वर्षांपासून धडकी भरवतोय. लेबनॉनमधल्या हिजबुल्ला या बंडखोरांच्या गटाला ताकद देऊन इराणने इस्रायल विरोधात आपलं बळ वाढवलं. येमेनमधल्या हौथी बंडखोरांचा वापर सौदी अरेबियावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यासाठी केला जातो. कतायब, हिजबुल्ला, अल नुजबा, बद्र ब्रिगेडच्या माध्यमातून इराण इराकमधल्या अमेरिकन बेसिसवर हल्ले करतो. या सगळ्या गटांना लष्करी आणि आर्थिक शक्ती देण्याचं काम इराणच्या कुड्स फोर्सकडून केलं जातं. या गटांच्या माध्यमातून प्रत्येक देशात अस्थिरता निर्माण करण्याचं काम तर इराण करतोच, पण प्रत्यक्ष हल्ल्यांच्या वेळी याच गटांचा युद्धातही वापर केला जातो. या बंडखोर गटांकडून अमेरिकेच्या वेगवेगळ्या मिलिटरी बेसिसवर हल्ले केले जातात. त्यामुळे अमेरिकन सैन्याला असलेला धोका वाढून अमेरिकेला नाईलाजानं त्या भागातलं आपलं सैन्य कमी करावं लागतं. सध्याही लेबनॉनमधून हिजबुल्ला आणि येमेनमधून हौथी बंडखोरांनी थेट इस्रायलवरच हल्ला केलाय. त्यामुळे कुठल्याच पातळीवर इराण मागे हटत नाही आणि हीच त्यांची ताकद ठरते. थोडक्यात काय तर एका अर्थाने दोन लष्करी यंत्रणांचं बळ, मिसाईल्सची प्रचंड क्षमता, जिओग्राफिकल लोकेशनचा फायदा आणि हल्ल्याने उत्तर देण्याचं धोरण, यामुळे इराण अमेरिका आणि इस्रायलला थेट भिडतोय. पण या युद्धाच्या झळा मात्र सगळ्या जगाला सोसाव्या लागणार आहेत, हे नक्की. सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या घडामोडी आणि इराणचं धोरण याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.